आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडीप। जिल्ह्याचं तापमान 33 अंशांच्या पुढे गेल्यानं उन्हाचे झटके आणि दरम्यान 6 जून नंतर मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। पुणे शहरामधील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचं काम अपुरंच राहिलं आणि पालिकेकडून अद्यापही 229 तक्रारींवर कारवाई नाहीये। पुणे शहरातील सर्व होर्डिंगचं सर्वेक्षण होणार आहे। शहरातील बेकायदा होर्डिंगबाबत तक्रारी आल्यानं सर्वेक्षण होणार आहे। धोकादायक आणि बेकायदा होर्डिंगवर कारवाई होणार आहे। पुण्यातील सिम्बायोसिस शिक्षण संस्थेची बनावट वेबसाईट बनवून विद्यार्थ्यांना गंडा घालणारा अटकेत। बनावट वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांना खोटे प्रवेश देऊन लाखोंची फसवणूक। पुण्यामध्ये पीएमपी मोबाईल ॲपचा 15 लाख प्रवाशांकडून वापर। 4 महिन्यांपूर्वी पीएमपीनं प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी ॲप सुरू केलेलं होतं। सिंहगड किल्ला आज आणि उद्याही पर्यटकांसाठी बंद राहील। गडावरील अतिक्रमण विरोधी कारवाई अद्याप सुरूच आहे। 30 मे पासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे। पिंपरी चिंचवड शहरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी। दूषित पाण्याचे नमुने दाखवूनही पालिकेकडून पाणी शुद्ध असल्याचा दावा। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे।